नमस्कार. आज कथांजली घेऊन येत आहे एक नवीन कथा जिचे नाव आहे अहो रूपम अहो ध्वनिम. कथेच्या लेखिका आहेत कल्याणी देशपांडे आणि अभिवाचन आहे सौ प्रीती सप्रे यांचं. चला तर मग करूया कथेला सुरुवात. उष्ट्राणां च विवाहेषु गीतं गायन्ति गर्दभः परस्परं प्रशंसन्ति अहम रूपमहो ध्वनिः. या संस्कृत सुभाषिताचा अर्थ असा आहे की एकदा उंटाचं लग्न होतं ज्यात गाढवाला गीत गायला बोलवलं होतं. त्यात उंट अहो ध्वनिः म्हणजे गाढवाच्या गाण्याची प्रशंसा करत होता, तर गाढव अहो रूपम म्हणजे उंटाच्या रूपाची प्रशंसा करत होता. उंट हा कुरूप दिसण्यासाठी प्रसिद्ध आहे, तर गाढव हा कर्कश आवाजासाठी प्रसिद्ध आहे. पण जेव्हा दोन अवगुणी व्यक्ती एकत्र येतात तेव्हा त्या व्यक्ती एकमेकांची प्रशंसा करून स्वतःचे समाधान मानून घेतात, कारण इतर त्यांची प्रशंसा करणारं कोणीच नसतं. पुढे याच सुभाषितावर आधारित ही कथा लिहिलेली आहे जी आपणास नक्कीच आवडेल. एक आटपाट नगर होतं. तिथे बबन आणि मगन असे दोन उमेदवार दरवेळेसप्रमाणे निवडणुकीसाठी उभे होते. गावातील बरेच जण बबनचे मतदार होते, तर काही जण मगनने धरून ठेवले होते. बबन भाषण फार छान द्यायचा, त्यामुळे गावातील सगळेजण त्यावर प्रभावित व्हायचे. मगनसुद्धा भाषणात पोट तिडकीने बोलायचा, मात्र त्याच्या भाषणात मनोरंजकता कमी असल्याने लोक प्रभावित होत नसत. नेहमीप्रमाणे निवडणूक आटोपली. अंदाजाप्रमाणे बबन बहुमताने निवडून आला. निवडून आल्या आल्या त्याने पार्ट्या देणे, इकडे तिकडे निरर्थक फटफटीवरून फिरणे हे उद्योग सुरू केले. पाहता पाहता 5 वर्ष निघून गेली. गावाची प्रगती तर सोडाच, त्याने 5 वर्षात रस्त्यावरील एक खड्डासुद्धा बुजवला नाही. जे लोक त्याच्या भाषणाने प्रभावित झाले होते ते सगळे त्याच्यावर नाराज झाले. लोकांना कळून चुकले की बबन फक्त गोड बोलू शकतो, परंतु गावातील लोकांविषयी त्याला काहीही आस्था नाही. हेच मगन गोड गोड बोलू शकत नाही, पण त्याला गावाबद्दल प्रेम आहे, म्हणून पुढच्या निवडणुकीत गावकऱ्यांनी बहुमताने मगनला निवडून दिलं. 5 वर्षात मगनने गावाचा विकास केला आणि त्यामुळे दर निवडणुकीत तो निवडून येऊ लागला. त्यामुळे बबनच्या पोटात दुखू लागलं. त्याला ते सहन होईना. जेव्हा त्याला कळलं की आपल्या गोड गोड भाषणाने कोणीही यापुढे इम्प्रेस होणार नाही, तेव्हा त्याने एक युक्ती केली. त्या गावातले तर सगळेजण त्याला चांगलेच ओळखून होते, त्यामुळे त्याची प्रशंसा करायला आणि त्याचा निवडणुकीत प्रचार करायला कोणीही तयार नव्हते. म्हणून त्याने बाहेरगावाहून एक सवंग चित्रपटाचा अभिनेता आणला, ज्याचे सगळे सिनेमे फ्लॉप झाले होते, आणि त्याच्याकडून त्याने निवडणूक प्रचार करणं सुरू करून टाकलं. सगळीकडे मोठमोठे होर्डिंग्ज लागले. करण्यावरून सगळीकडे घोषणा होऊ लागली. रसिकांच्या मनाचा ठाव घेणारे, ज्यांचे प्रत्येक चित्रपट सिल्वर ज्युबिली झालेले ते प्रसिद्ध अभिनेते छगन कुमार यांच्या विनोदी शैलीत गावाचे हितचिंतक, गावाचा आपल्या मुलाप्रमाणे सांभाळ करणारे आदर्श नेते बबनराव यांचा निवडणूक प्रचाराची सभा येत्या रविवारी गावातल्या मैदानावर भरणार आहे हो. झालं. प्रचाराच्या दिवशी बबनचे कार्यकर्ते, छगन कुमार असे सगळे स्टेजवर जमा झाले. मैदानात फार नाही, पण काही तुरळक गर्दी जमा झाली होती. आधी बबनच्या एका कार्यकर्त्याने छगनची तोंड फाटेस्तोर तारीफ केली, आणि मग छगन कुमारने माईक हातात घेऊन बबनची तारीफ करणं सुरू केलं. जी काही तुरळक गर्दी होती ती सुद्धा काहीही लाज नाही हो. अहो रूपम अहो ध्वनिम आहे दुसरं काय. एकमेकांच्या नसलेल्या गुणांची प्रशंसा करतात, कोणी करत नाही तर, असं म्हणत हळूहळू पांगली. त्यामुळे आता स्टेजवर बबनचे काही कार्यकर्ते आणि छगन एवढेच उरले होते. नाही म्हणायला एक माणूस मैदानात बसला होता. छगनने त्याला मोठ्या उत्साहाने विचारलं, का रे बाबा, तू का थांबलास? तुला भाषण आवडलं का? नाही हो, ही खाली जी सतरंजी टाकली ना ती माझ्या घरची आहे
आणि ती वापस नेल्याशिवाय माझी घरची मला आत घेणार नाही म्हणून वाट बघत बसलो. धन्यवाद.